तर ना सकाळी सकाळी मस्त अशी मॉर्निंग झालेली होती. त्यानंतर ना मस्त असा मम्मीसाठी आणि माझ्यासाठी चहा बनवला आणि सकाळी सकाळी लवकर उठलं ना तर खूप जास्त फ्रेश वाटतं. आणि असंच आज मी सुद्धा थोडंसं लवकर उठलेले म्हणून खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर ना मग मस्त असा चहा एन्जॉय केला आम्ही दोघींनी. त्यानंतर ना मग लगेचच आज होती संकष्टी चतुर्थी. तर हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशीचा व्लॉग आहे. तर ना माझं एक पार्सल आलेलं होतं फ्लिपकार्टवरून, जे की मी बेडसाठी मागवलेलं होतं, बेड प्रोटेक्टर. कारण लहान मुलं जर घरात असतील ना तर हे बेड प्रोटेक्टर आपल्यासाठी खूप युजफुल ठरतं. त्याचसाठी मी हे मागवलं होतं. मग काय त्याची छान अशी ओपनिंग करून घेतली आणि लगेचच त्याला पूर्ण बेडवर आम्ही पसरवून दिलं. आणि ना आपण आपला बेड जेवढ्या साईजचा आहे तेवढ्या साईजचा आपण याला मागवू शकतो. आणि मी सुद्धा एकदम परफेक्ट साईजचं मागवलं सुद्धा. आणि ते छानपैकी मी आणि राखीने मस्त असं बसवून दिलं. आणि त्यानंतर ना आम्ही त्याची वॉटर टेस्टसुद्धा करून बघितली, जे की एकदम युजफुल ठरलं आमच्यासाठी. त्यानंतर आज होता मला उपवास. मग काय मस्त असे मम्मीने चिप्स वगैरे तळलेले. त्यानंतर मस्त असं फराळाचं केलं. आणि ना इकडं बघा माझा भाऊ, याला उपास नाही आहे बरं का, तरी पण याला ना फक्त फराळाचं खायसाठी त्याला उपास पकडायचा असतो. त्यानंतर ना मग आम्ही दोघं तिघंजण बाहेर गेलेलो होतो, कारण अधिक मासात जोडवी करायचे असतात ना, म्हणून मग मम्मीने सुद्धा माझी ती हौस पुरवली. आणि त्याचसाठी आम्ही लक्ष्मी ज्वेलर्स इथे गेलेलो होतो. तिथे गेल्यानंतर ना भरपूर साऱ्या व्हरायटीज पाहिल्यानंतर फायनली आम्ही 2 डिझाईन चूज केल्या आणि त्यातल्या दोन्ही घेतलेसुद्धा. त्यानंतर मस्त अशी लस्सीसुद्धा प्यायली. आणि संध्याकाळी ना आज चतुर्थी आहे म्हणून लिमटाका गणेश मंदिर इथे जायचं होतं. मग काय तिघी बहिणी मस्त असं आवरून निघालो आणि सोबतच शिवांशसुद्धा होता. तिथे गेल्यानंतर गर्दी तर फार नव्हती. मग काय एवढं छान आणि एवढं प्रसन्न वाटत होतं मंदिरात गेल्यानंतर. आणि खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं. त्यानंतर थोडा वेळ तिथेच बसलो. आणि असा होता आजचा छोटासा मिनी व्लॉग. तर कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. ओके, बाय.